राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। आताची सर्वात मोठी बातमी पोलीस दलात खळबळ माजवणारी बातमी समोर येते। आरोपीकडून 1,50,00,000 रुपये रक्कम ऑनलाईन लाच स्वीकारली। LCBच्या PI सह 3 कर्मचारी निलंबित करण्यात आले, तर या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। एका प्रकरणात गुन्हा दाखल करू नये म्हणून खुद्द स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक आणि 3 पोलीस कर्मचाऱ्यांनी चक्क 1,50,00,000 रुपयांची लाच ऑनलाईन स्वरूपात घेतल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। ही घटना पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना समजली असता या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली। यात पोलीस उपनिरीक्षक तुषार छबुराव धाकराव, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर सीताराम गोसावी, पोलीस हेड कॉन्स्टेबल बापूसाहेब रावसाहेब फोलाने व पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश प्रभाकर भिंगारदे अशा तिघांना तातडीने निलंबित करण्यात आले। या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक डॉक्टर शरद गोरडे हे करत आहेत। या घटनेतील फिर्यादी यांनी ग्रोमोअर इन्व्हेस्टर फायनान्स कंपनी शिर्डी यांच्याकडे मूळ रकमेला चांगला परतावा मिळतो म्हणून 8 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती, मात्र पैसा घेऊन हे लोक पसार झाले होते। या संदर्भात राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या घटनेचा पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा करत असताना हा तपास सुरू असताना यातील आरोपी भूपेंद्र राजाराम सावळे राहणार नांदुरखी रोड शिर्डी यांच्याकडे गुंतवणुकीबाबत चौकशी केली असता यांनी सांगितले की शेअर मार्केट चढ उतारामध्ये मोठ्या प्रमाणात घाटा झाल्यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे परत करू शकले नाही। तसेच त्याच्याकडे जनतेच्या ठेवी आणि परतावा याबाबत माहिती विचारला असता त्यांनी सांगितले की दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी त्याचे 2 भाऊ तसेच काही मित्र मिळून हे सर्व फॉर्च्युनर गाडीतून नाशिकला जात असताना राहाता तालुक्यातील लोणीजवळ स्थानिक गुन्हे शाखेचे PSI तुषार धाकराव व त्यांच्या सोबतच्या 3 पोलीस कर्मचारी यांनी त्यांना अडवले, तर म्हणाले की तुझ्याकडे कोणतेही RBIचे लायसन नसताना तू जनतेकडून पैसे गोळा करून त्यांची फसवणूक करतो, म्हणून तुझ्यावर गुन्हा दाखल करतो। त्यावर आरोपीने सांगितले की भूपेंद्र राजाराम सावळे यांना म्हणाला की माझ्यावर कोणत्याही कारवाई करू नका, मी कोणाचीही फसवणूक केलेली नाही, मला विनाकारण कोणत्याही खोट्या गुन्ह्यात अडकवू नका। पण या पोलिसांनी हा विषय फार ताणला। त्यावर PSI व त्यांचे सोबतचे कर्मचारी म्हणाले की तुला जर यातून सुटायचे असेल तर तू आम्हाला 1,50,00,000 रुपये रोख स्वरूपात दे अशी मागणी केली। त्यावर आरोपीने सांगितले की माझ्याकडे रोख स्वरूपात पैसे नाही, मी नगद स्वरूपात पैसे देऊ शकत नाही। त्यानंतर PSI तुषार धाकराव व सोबतच्या पोलिसांनी आरोपीसह त्यांच्यासोबत असणाऱ्या सहकाऱ्यांना अहिल्यानगर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातील पार्किंगमध्ये आणले। तेथे थांबल्यानंतर PSI तुषार धाकराव यांनी आरोपी याला ऑनलाईन 1,50,00,000 रुपयांची मागणी केली। रोख नसली तरी चालेल, ऑनलाईन स्वीकारण्याची मानसिकता त्यांनी दर्शवली। विनाकारण एखाद्या खोट्या गुन्ह्यात अडकण्यापेक्षा PSI तुषार धाकराव यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी दिलेल्या अकाउंटवर आरोपीने ऑनलाईन 1,50,00,000 रुपये ट्रान्सफर केले। या दरम्यान तब्बल 7 महिन्यांनी हा विषय उघड झाला असता त्यांनी सखोल चौकशी केली। यात PSI तुषार धाकराव व त्यांच्या सोबतचे 3 पोलीस अंमलदार यांनी सदर गैरकृत्य केल्याचे दिसून आले। त्यामुळे सोमवार दिनांक 21 जुलै 2025 रोजी पोलीस अधीक्षक यांना अहवाल सादर केला असता त्यानुसार पोलीस अधीक्षक यांनी पोलीस उपनिरीक्षक तुषार छबुराव धाकराव, पोलीस कर्मचारी मनोहर सीताराम गोसावी, पोलीस हेड कॉन्स्टेबल बापूसाहेब रावसाहेब फोलाने, पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश प्रभाकर भिंगारदे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना शासन सेवेतून निलंबित करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, अहिल्यानगर। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।